तर यस पंचांकडून इशारा केला जातो पहिलाच खराब चेंडू. अलेश दादा आपलं सुद्धा स्वागत असेल सरपंच उपसरपंच चषकामध्ये. आणि आव्हान तर धावेने संघाचं खातं खोललं गेले. धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 1 धाव. अनिकेत आणि भावेश अशी ही सलामीची जोडी बघतोय. वाकीपाडा संघाची सातत्याने चांगली कामगिरी करताना बघतोय. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक बघायला गेला तर सर्कल मध्ये होता. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जात आहे. वन्स भाव सीमारेषे बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद. जे आपण पाहिलं अनिकेत विरुद्ध अनिकेत हे कॉन्टेस्ट रंगत असताना पाहायला मिळालं. अनिकेत चौधरी विरोधात आपण पाहिलं अनिकेत बोमटे, परंतु ज्याप्रमाणे ऑफस्टमच्या बाहेर थोडा रूम मिळाला. आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलमध्ये अक्षय होते. त्यांच्या डोक्यावर हा शॉट खेळला गेला म्हणजे चांगला इंटेंट दर्शवला गेला. कारण की गती असा आहे, गतीचा महारथी म्हणून ओळखला जाणार हा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या समोर आपण बघतो की शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं श्रेष्ठ असू शकतं आणि ते दर्शवलं इथे अनिकेत बोमटेनं. चला अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावरचा चेंडू बॉल बघतो फाईन लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू जातोय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. हा येतो सरपंच उपसरपंच चषकामधला दमदार चौकार. आपण पाहतोय सलगचा दुसरा चौकार इथे पडलाय आणि मग मजबूरन आता राहुल यांना यावं लागते पुढे, कारण की कमी वेळा राहुल यांना येताना पाहिलंय आपण, परंतु आलेत. अनिकेतला काय सल्ला दिला जातोय, अनिकेतच्या विरोधात कशी गोलंदाजी करायची आहे, चौकाराची तिकडे पाहायला मिळेल का, पाहूया. यस अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू इनसाइड येत आणि ही इज गॉन. यस कमबॅक केलेला आहे यावेळी अनिकेतने. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर गुरु इथे जो बॉल मात्र आपण पाहिला तर नक्कीच अपटमच्या जवळ होता. रणनीती साफ होती. जो पहिला शॉट एक्झिक्यूट करायचा होता तो मात्र आपण पाहतोय तोच फलंदाजाने थोडीशी घाई करायची आहे. हा नक्कीच तेच म्हणतोय मी की आज वेळेला सहकार्य करा, कारण की सकाळपासून मी हेच अनाऊन्स करतोय. प्रत्येक टीमने याची सूचना आहे ना, हिची सूचना सगळ्यांनी लक्षात घ्या. ही स्पर्धा फक्त आपण पाहिली की आयोजकांची नाही आहे, स्पर्धेमध्ये खेळतायत म्हणजे तुमची सुद्धा आणि तुमचा सुद्धा रोल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण की संध्याकाळचं 17 मध्ये आपल्याला सेमीफायनल आणि फायनल आपण बक्षीस. फलंदाज मैदानाच्या आत इन होते, परंतु यावेळी फटका फसला गेला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतय. फलंदाज कुणाल मडके बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 2 डाऊन होतोय एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचा. दुसरा विकेट आता पाहिला आपण तर डाऊन झालाय आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मग कमबॅक आपण पाहिलं. चला फास्ट करा, फास्ट क्विक असेल विनंती करतोय. इथे आपण पाहिलं तर मग आता रुपेश मोरे स्वतः कर्णधार येत असताना पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकून बॅट चूज केली आणि 3 ओव्हरचा मॅच आहे, मग एक सटीक गेम प्लॅनिंग असते. वाकीपाडा टीमला अनेक वेळा पाहिलंय, परंतु या वेळेला अनिकेतच्या विरोधात थोडंसं आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न करत होता कुणाल. परंतु आपण अजून सुद्धा एका खेळाडूकडे नक्कीच पाहणार आहोत, कारण की या टीमकडे जर आपण पाहिलं ना तर वाकीपाडा टीम रवी डवला हा खेळाडू कधी येईल इन ऍक्शन मध्ये, कारण की या टीमची पॉवर हाऊस म्हणून ओळखला जातोय. सध्या तरी आपण पाहिले की या टीमला सावरण्याचं कार्य मात्र अनिकेतनं केलं होतं, परंतु तो परतल्यानंतर कुणाल आल्या पावलवाटी त्याच पावलवाटी परतला. परंतु आता रुपेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. आपण पाहिलं तर गोलंदाज ऑन द हॅट्रिक पाहायला मिळेल. हॅट्रिक पूर्ण होईल का विकेटची. यस अनिकेत काय कमबॅक आहे या षटकामध्ये. पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची सांगता बघा. 2 चेंडूवर चौकार खाल्यानंतर जयेश सर जे कानमंत्र दिलं होतं गोलंदाजाने आणि ते कानमंत्रावर खरा ठरतोय आणि त्याचे 3ऱ्या चेंडूपासून कमबॅक केलेला आहे अनिकेत चौधरीने. येस डेफिनेटली आपण पाहिलं की ज्या खेळाडूची आपण पाहिली ताकद असते ना त्याच्यावर जास्त भरोसा ठेवा, कारण की दुसरं काय एक्स्ट्रा करायला गेले ना का मग अति एक्स्ट्रा होतोय. चला शेवटचा चेंडू अनिकेत चौधरी गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पडल्यानंतर मला वाटतं ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. यस पंचांकडे इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा.
सन्माननीय आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून दिलाय. सन्माननीय संदीपजी बाबर साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे टीमची टोटल आपण पाहतोय 10 धावा आहेत. मला वाटते रिव्ह्यू घेतलाय बाउन्सर. यास आपण पाहतोय हा दुसरा बाउन्सर कदाचित असावा आणि तेच कारण आपण पाहिलं की इथे बाउन्सर साठी रिव्ह्यूची डिमांड केली. लक्षात घ्या, रिव्ह्यूची डिमांड फक्त कर्णधार करेल आणि बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आपण बघितलं फक्त बॅट्समॅनच काढेल. लक्षात घ्या, हे महत्वपूर्ण सूचना असतील. तर अंपायर डिसिजन असेल, हा चेंडू नो असेल. येस, थर्ड अंपायर कडून लगेच स्क्रीनवर आपल्या इशारा येतोय. तर धावसंख्या धावफरकावर लागली गेली. हा धावा शेवटचा चेंडू असेल आणि फ्री हिट चेंडू असेल. बघा, या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते. आणि काय कमबॅक आहे, फ्री हिटचा चेंडू, निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाची 10 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. पहिलं षटक ज्याप्रमाणे आपण पाहिलं 2 चौकार आले होते, परंतु 2 विकेट सुद्धा, परंतु गोलंदाज अनिकेत चौधरीनं गुड कमबॅक केलं टीमसाठी, कारण की जी गरज होती. धावा खर्च केल्यानंतर अनिकेत चौधरीला पण अनेक वेळा पाहिलंय की कशा प्रकारे कमबॅक करायचं आहे. आता बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतील मिस्टर राहुल गोंड, जे एक अव्वलचे खेळाडू. म्हणजेच आपण पाहिलं न्यू स्टार वसई टीमसाठी सातत्याने अनेक स्पर्धा ज्याने एका हाती मात्र जिंकवल्यात असा हा नामवंत खेळाडू. असा एकमेव खेळाडू आहे ज्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिला मित्र मी म्हणेन की ज्याने जो सुरुवातीला रेकॉर्ड केला होता तोच 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्याने केला होता तो राहुल मात्र बॉलिंग ट्रॅकवर मात्र इथे सज्ज झालाय. ओव्हर द विकेटने पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा होता, परंतु पाहिलं आपण की टॉप ऑफ दी एज आपण पाहिलं तडमानच्या दिशेने. आपण पाहिलं की एज नव्हतं, नक्कीच आपण पाहिलं लेग बायचा इशारा मिळाला, म्हणजेच की एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन्सने टीमची टोटल आहे 11च्या घरामध्ये पोहोचली आहे. यस, चांगली सुरुवात म्हणावी लागेल यावेळी राहुल गोंड याच्याकडून. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू बिगेट, बॉल जातो मिड विकेटच्या वरून सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. तर मी तर म्हणेन या दोन संघांनी ज्यावेळी आपण बघतो एमबी स्पोर्ट आयोजित जी पोमन इथे स्पर्धा झालेली होती त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा हा संघ होता न्यू स्टार वसई आणि तिसऱ्या क्रमांकाचा मालिका क्रमांक पटकावणारा संघ एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ. पण वसई तालुका आदिवासी असोसिएशन मधले एक दोन्ही संघ एक जबरदस्त संघ आहेत. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय, चेंडू आउटफील्ड फास्ट, बघता बघता चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतील धावा 4, हा येतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद. विनंती करतोय रुपेश जी गोवारी आणि शंभू बालंगे, नक्कीच या दोघांना सुद्धा विनंती करतोय की आपण आदरपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून शंभूजी बाळांगे, रुपेशजी गोवारी आपणास विनंती केली जाते की आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये मात्र विराजमान व्हा. दरम्यान मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय म्हणतोय रुपेश मोरे, युना मत समज मुझे नादान छोरे, मेरा नाम है रुपेश मोरे. ठोकलाय सल्लग आपण पाहिलं तर मी म्हणेन या ओव्हर मध्ये दुसरा, कारण की चौकार नंतर हा आलेला षटकार म्हणजे 2 षटकार आतापर्यंत रुपेशाच्या बॅट मधून आपण पाहिले आहेत या मॅच मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 27च्या घरामध्ये पोहोचली आहे. राहुल याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो या षटकामध्ये रुपेश मोरे यांच्याकडून. तर या षटकाचा जर विचार करायला गेला तर या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 17 धावा, चेंडू टाकून झालेले ते 5. काय फलंदाजी बघायला मिळते रुपेश मोरे यांच्याकडून.
जर या सामन्यामध्ये एकविरास्पट वाकीपाड्याला जिंकायचा असेल तर मला वाटते 40+ धावा ह्या धावफलकावर लावाव्या लागतील. यापुढचा चेंडू सफल होऊन केलेला चेंडू, बॉल जातो मिड विकेटच्या वरून, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेला आहे. बघूया आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत की नाही. चेक करूया, बघूया की या 5 धावा वाचवलेल्या आहेत की पाय सीमारेषेला टच झालेला आहे. बघूया आपण स्क्रीनवर आपल्या चेक करतोय. ओकेच आपण पाहतोय चेक तर करावा लागणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण पाहतोय करतोय आणि निरीक्षण केलं जाईल कोणत्याही आपण पाहिलं तर संघावर आणि कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही प्रकारचा मात्र अन्याय मात्र होणार नाहीये. आणि त्यामुळेच आपण पाहिलं की हे 2 कॅमेरे आहेत आणि त्याचा योग्य रीतीने वापर सुद्धा आपण करूया. नक्कीच बघतोय एक एक धाव ही सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी आपण चेस करतो त्यावेळी एक एक धाव, ह्या एक एक धावेचं काय महत्व असते हे आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बघायला मिळतंय. परंतु यावेळी 5 धावा वाचवलेल्या आहेत की नाही हे बघूया काय होतंय. तर चांगला फटका होता, आपण बघतोय मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि काय एफर्ट दाखवला त्यावेळी क्षेत्ररक्षक होता त्यावेळी. तर बघूया आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय ह्या 5 धावा वाचवल्यात की षटकार येतोय. या थोड्याच वेळाने आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळेल.
शिल्लक आहेत 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये आणखीन इथे किती धावा प्लस होतील पाहूया, कारण की त्यांच्याकडे गुणवत्ता तितकी चांगली आहे, चांगलं बॅटिंग करू शकतात, चांगले मोठे फटके ते लगावू शकतात. सातवलीचं मैदान नक्की त्यांच्या नावाची एक अनोखी पारी, मात्र ती पारी त्यांना आठवून नक्की चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. तेजसच्या विरोधात त्यांच्याकडे वेळ नाही आहे तितका, परंतु कमी चेंडूमध्ये जास्त धावा जोडायच्या टीमसाठी जोडल्या जातील का पाहूया. तेजस गिराणे गोलंदाजी मार्कवर आल्या आल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. यस डेफिनेटली षटकार येतो आणि रवी काय म्हणेल, स्वाग से करेंगे सबका स्वागत, ठोकलाय सिक्सर. या फटक्याची गरज होती, मी तुम्हाला जयेश डुकले सर, या फटक्याची गरज होती. या 6 धावा या महत्वपूर्ण धावा आहेत. जवळ रवी जोपर्यंत स्ट्राईक एंड कडे उभा राहील ना, तर मी तर हेच म्हणेन की मग रवी स्ट्राईक एंडला आहे तर मग प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनच्या पलीकडेच डगआउटच्या माध्यमातून पाहिला जाईल. परंतु रवीचे प्रयत्न मोठेच फटके खेळण्याचे असतील, परंतु गोलंदाजाचा मात्र इथे विचार काय असेल, षटकार प्रत्येक मारण्यासाठी देईल का फलंदाजाला, कारण की प्रत्येक टीम मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आलेला असतो, कोणता संघ हरण्यासाठी आला नसतो. पाहतोय आपण पुढील बॉल. हो चांगलं कमबॅक केलंय, मात्र तिकट बाउन्सरचा मारा केला. थोडस आपण पाहतोय दिवसा डवळ्यात तारे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय फलंदाज रवीला एक कमबॅक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय या बाउन्सरनं भरपूर काही परिणाम मात्र रवीवर टाकलाय, परंतु हा चेंडू असेल या इनिंगचा शेवटचा अंतिमचा धाव फलक आपण पाहिला तर 43 धावा. पाहतोय आपण शेवटचा बॉल. शेवटचा बॉल मात्र मिस केलाय. थर्डमॅनचे खेळाडू अक्षय बीट झाले, परंतु धाव एक मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पूर्ण, नाही, अपयश मात्र मिळेल. इथे आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. इथे आपण पाहू शकतोय वाईट म्हणजेच आपण पाहू शकतोय इथे ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर एक चेंडू शिल्लक आहे. 45 रन्स, 45चा आकडा आपण पाहिला तर नक्कीच सगळ्यांचा चाहता आहे. का चाहता आहे, कारण त्या 45च्या आकड्यामध्ये काय आहे तर मग भारतीय क्रिकेटचं एक मोठं नाव ज्याने नक्कीच आपल्याला एक जो मोठा आनंद दिला तो म्हणजेच वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा, जर्सी क्रमांक 45 आणि तो 45चा आकडा आपण पाहतोय. दीपेश बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक बॉल त्यांना फेस करायचा आहे, क्षमता त्यांच्याकडे सुद्धा चांगली आहे आणि ती क्षमता दर्शवतील का तेजसच्या समोर. शेवटचा बॉल, ग्रेट फिनिशर बनतील का दीपेश, परंतु नाही. यावेळेला बॅटचा वापर केला होता, कमबॅक केलं गेलं गोलंदाज तेजसनं आणि कमबॅक नंतर आपण पाहिलं तर मग टीमची टोटल सिमिट ठेवली आहे 45च्या आकड्यावर आणि 46 लक्ष असेल. चला एकंदरीत आपण पाहतोय की टॉस केला जाईल. इशिका स्पोर्ट्स टीम चे कर्णधार आणि आपण पाहिले तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कर्णधार आलेश दादा कर्णधार आहेत का? आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन मंचावरून सन्माननीय सन्माननीय नूतनजी भोईर साहेबांना पुन्हा विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस करूया. उपसरपंच या टिवरी ग्रामपंचायतचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हीच स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक हे टायटल आपण पाहिलं, नक्कीच हे नाव दिलं गेलं या स्पर्धेला. आणि आपण पाहतोय सन्माननीय उपसरपंच नूतन कुमारजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला होतोय. इशिका 11 कडून कॉल येतोय. हेड विकास दा बट इज इज अ टेल. साहेबांना विनंती करते की आपण शुभेच्छा द्या विकास वायडा आणि विराज मानवा.
इथे आपण पाहू शकतोय हेड कॉल दिला होता, आला टेल. आलेश बेंद्रे टॉस जिंकलाय, काय निवडालं? मी थोडंसं चर्चा करून सांगेन, कारण का पेंडिंग ठेवून 1-2 मिनिटात सांगू शकतो मी. काय वाटते तुम्हाला, सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल का? हां, नक्कीच चांगला फेट असेल. आता नवीन पोरंसुद्धा आता ॲक्टिव्ह झालेले आहेत, त्या पद्धतीने इकडे चांगला खेळ आम्ही सादरीकरण करू. ज्या स्पर्धेच्या बद्दल जर विचार करायचा तर एक केंद्रबिंदू म्हणून बनली गेली आहे. आणि जर सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम मागील 4-5 वर्षाचा रेकॉर्ड बघा आणि आत्ताचा रेकॉर्ड, म्हणजे काय फरक पडला आहे, कशामुळे एवढा फरक पडला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स टीमवर? एकंदरीत सगळ्यांना कामाचा ताण असतो, त्या कामाच्या ताणामुळे खेळायला भेटत नाही. नोकरी सांभाळून आपल्याला खेळ साधावा लागतो, म्हणून हा थोडासा मी बॅकफुटला गेलो आहे. आणि ह्या 4-5 वर्षा अगोदर आमची बरीचशी मुलं ही घरीच होती आणि त्यांना खेळायला पूर्ण प्रॅक्टिसला आणि संपूर्ण गोष्टी करण्यासाठी खेळण्यासाठी वेळ भेटायचा. आता कामाअभावी एक वेळ भेटत नाही, त्यामुळे ते थोडासा आम्ही बॅकफुटला आहोत. नक्कीच तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. दर्शन, तुमच्याकडे वळते, जर पेंडिंगमध्ये डिसिजन ठेवले तुम्ही टॉस जिंकला असता, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर मग काय वाटतं की तुम्हाला काय इथे सोपं पडलं असतं? आता बघितलं तर बॅटिंग सुद्धा चालेल आणि बॉलिंग सुद्धा चालेल. ग्राउंड चांगला आहे, कारण कालचा दिवस पण बघितला, त्याच्या अगोदर दिवस बघितला आहे तर जास्त स्कोर होतो आणि तो डिफेंड सुद्धा होतो किंवा चेस पण होतो. मग आता त्यांचं डिसिजन काय असेल त्याच्यावरती डिपेंड असेल. नक्कीच गोलंदाजी स्वीकारले म्हणजे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर मग आज फुल टीम पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, जी मागच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. बेस्ट ऑफ लक. तर हे होते 2 कर्णधार. तिथे टॉस जिंकला गेला सिद्धिविनायक स्पोर्ट्स टीमनं आणि डिसाईड केलं बोल्ड फर्स्ट. मॅचला होते सुरुवात. 46 धावा चेस करायचे आहेत. वळूया आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये स्ट्राईक एंडकडे. राहुल गोंड बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, गोलंदाज भावेश बागे. थँक्यू जय सर. चला 46 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. सुरेंद्र घाटाल आणि राहुल गोंड अशी सलामीची जोडी. आणि वाकीपाडा संघाचा जर विचार करायचा गेला तर गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज भावेश पागी. 18 चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू मी तर म्हणेन नक्कीच खराब चेंडू असेल. यस, ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू, खराब चेंडूने खातं खोललं गेलं. श्री गणेशला केला जातो यावेळी न्यू स्टार वसई संघाचा. तर वसई संघाचा विचार करायचा गेला ना तर अप्रतिम सलामीची जोडी आहे ही. त्यांनी भरपूरशी अशी मैदानं आपल्या दोघांच्या नावावर गाजवलेली आहेत. अशी ही सलामीची जोडी बघतोय. एका बाजूने बघतोय सुरेंद्र घाटाल तर दुसऱ्या बाजूने बघतोय मिस्टर राहुल गोंड. चला पुन्हा एकदा भावेश पागी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू कार्पेटच्या दिशेने, बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. कडक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन होती आणि त्यावर एक ताकद, शक्ती प्रदर्शन म्हणतायत ना, दर्शवली गेली. आणि राहुल आपण पाहिलं तर त्याच्या झोनमध्ये चेंडू आहेत ते मात्र सोडणार नाहीये. चौकार ठोकत आपण पाहतोय की हा 46 धावा आम्ही सुद्धा आणि योग्य रीतीने कंप्लीट करू. या स्पर्धेमध्ये आज विश्लेषण करायचं झालं तर पंचांची भूमिका पूर्ण करणारे खेळाडू आपण पाहिले, जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. वैभव धुम. आणि स्क्वेअर लेग पंचांची भूमिका अदा करणारे जे आपण पाहिलं स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं तर किरणजी बारात. टिवरी ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय श्री मनोजजी शेंडे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत. सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 मध्ये वळतोय आपण मागच्या दिशेनं फील्ड झालाय. पाहतोय आपण चेंडूची फ्रॅकी येते. हे एफर्ट्सने नाराज होतील कर्णधार, नाराज होईल संघ, नाराज होतील आपले पाठीराखे आणि नाराज राहावं लागेल मग सगळ्यांना. कारण की जर तुमचं हे एफर्ट्स राहील तर मग ही मॅच आहे कदाचित तुम्ही विरोधी टीमला कुठेतरी जिंकवण्यासाठी मदत करतायत. हे सुधारावं लागेल, कारण की सुधार केला तर तुम्हाला फायदा मिळेल. इथे भावेश पागी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू कडक शॉट, बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. रिच मध्ये गोलंदाजी करण्याचा आणखीच हा मोठा फटका. बॉल हवा आहे.
हा जरूर आपण पाहतोय सन्माननीय मनोजजी शेंडे साहेब इथे दाखल झालेले आहेत. आपण पाहिले या टिवरी ग्रामपंचायतचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं इथे तर मग टीमची टोटल आहे 46 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा आतापर्यंत 2 मोठे फटके आलेले आहेत. ओहो यावेळेला अप्रतिम परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये नक्कीच आपण पाहू शकतोय. चेंडूची हाताळणी केली आहे आणि विकेट डाऊन झाली आहे मोठी. यावेळेला पाहतोय आपण राहुल गोंड. इट इज अ बॅक टू द डग आउट. मोठा मासा मात्र गळायला लागलाय आणि परतीचा प्रवास मात्र सुरू झालाय. थँक्यू डीजे. महत्वपूर्ण गडी बाद झालेला आहे. इथे बघायला गेलं तर राहुल गोंड सारखा फलंदाज बाद होतोय. तिने इष्टेंच्या मध्ये हा सापडला गेला फलंदाज आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतो. धावसंख्या 13 असताना पहिला गडी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर प्रकाश जाधव. प्रज्वल येतोय. नवीन फलंदाज आले या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. 17 आणि होतोय की काय खतरा. परंतु चांगली चेसिंग आहे यावेळी प्रज्वल जो 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. त्याचं कारण की राहुल गोंड सारखा एक फलंदाज बाद झालेला आहे आणि आता मात्र सूत्र असेल या सामन्याचं सुरेंद्र घाटाल आणि प्रज्वल जाधव या 2 फलंदाजाच्या खांद्यावर. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 46 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली 17 धावा. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे यावेळी मैदानामध्ये. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे झालेली आहे चुकी. परंतु चुकीचं रूपांतर दुसऱ्या धाव मध्ये सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 1 बाद 19 धावा. चला स्पीड करा. वावकीपाडा टीम तुम्ही जास्त वेळ खर्च करतायत. आयोजक नक्कीच या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणते. कारण की मग आयोजक आणि रिॲक्शन घेतलं तर कदाचित तुम्हाला मग मोठा फटका लागू शकतोय. बारा चेंडू 27 धावेची गरज. बारा चेंडू 27 धावा. येस आपण पाहतोय की येणारी जे 12 चेंडू आणि 27 धावा असतील तर ज्याप्रमाणे थोडंसं दुर्लक्ष आमचं सुद्धा झालं होतं एका गोष्टीकडे. कारण की एका षटकामध्ये 5 षटकार लागत आहेत तर मग टी शर्ट्स मात्र मिळत आहेत आणि ती गोष्ट मात्र लक्षात आणून दिली आहे. पहिला मला वाटते दुसऱ्या मॅच मध्ये विकास वायडा याने चांगली फलंदाजी केली होती सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने टीम कडून आणि प्रवीण जे गवा यांचा इथे नक्कीच आदिवासी मित्रमंडळचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे इथे शुभागमन झालंय. तर आपण टी शर्टचा उल्लेख करत होतो तर सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने टीमला 15 टी शर्ट्स लागू झालेत. जी आपण पाहिले बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीच्या विरोधात मात्र मॅच झाली होती आणि एका ओव्हर मध्ये 5 सिक्सर मात्र त्यांना
नक्कीच पडले गेले होते आणि ती आतिषबाजी केली होती विकास वायडा यांच्या बॅटमधून. एका षटकामध्ये 5 षटकार पडले होते आणि त्यामुळेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे सचिव आहेत ना त्यांच्या माध्यमातून ही मेजवानी असते की कोणत्याही खेळाडू आपण पाहिलं एका षटकामध्ये पण पाहिलं तर कशाही प्रकारे 5 मग विकेट असो 5 षटकार असो किंवा मग चौकार असो त्या संघाला 15 टी-शर्ट मिळतील आणि मानकरी ठरलाय पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सह्याद्री बापाने. यावेळेला पाहिलं रिव्हर्सचा फटका, लगेच ताली नाही तो गाली, परंतु या वेळेला मात्र मिळेल ताली, ठोकला षटकार. सुरेंद्र घाटाल आपला क्लास दर्शवतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. आणि या षटकारानं टीमची टोटल मध्ये भर पडली आहे 25 धावा. म्हणजे आपण पाहिलं तर अजून सुद्धा 21 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर मग 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावा. यावेळेला आपण बघितलं तर हा चेंडू खेळला जातोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. मिलिंद आहे, चुकी होते, या चुकीला माफी नाही मिळणार. वाकीपाडा टीमचा परफॉर्मन्स आपण पाहिलंय डगमगलंय आणि षटकारानंतर हा चौकार आलाय. स्मित समीन दुसरं षटक असते, हे मॅचचं निर्णायक षटक असते, टर्निंग पॉइंट ठरते. बघा कुठल्याही 3 षटकाचा सामना आहे आणि दुसरं षटक हे निर्णायक षटक सरतोय टर्निंग पॉइंट या मॅचचा आणि टर्निंग पॉइंट ठरतोय. बघा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवर लगातार 10 धावा येतात आणि ज्याचं श्रेय जातंय सुरेंद्र घाटाल सारख्या फलंदाजाला. या 10 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या धावफलकावर लागले गेले 29 धावा. डेफिनेटली चांगली सुरुवात पाहायला मिळते, ठोस ताबडतोब सुरुवात. परिश्रम मात्र चांगले घेतले गेलेत आणि त्याचा फायदा हे तितकाच चांगला मिळतोय. रुपेश मोरे गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं आणि अप
हा मॅच बदलली आहे. काय घडलंय लगेच षटकार आल्यानंतर योगेशनं मात्र पाहिलं मॅचचं चित्रच पलटून टाकलं. पाहू शकतो आता 2 बॉलमध्ये 4 धावा हव्या आहेत. वाकीपाडा टीम संघर्ष करतोय, परंतु यावेळेस संघर्षाचा शंखनाद अजून सुद्धा मात्र इथे वाजतच आहे. इथे आपण पाहिलं तर हा मॅच आहे अशा स्थितीमध्ये आले, कारण की थोडस पण पाहिलं की फिरकी पाहायला मिळाली आहे. त्या फिरकीमध्ये दिले फलंदाजाला गिरकी. मॅच मात्र आपण पाहू शकतोय आता ज्याप्रमाणे चक्र आहे आणि ते चक्र मात्र फिरला गेले. ते चक्र मात्र आपण पाहतोय कोण चक्रावर नियंत्रण मिळवेल, कारण की पाहिले आपण तर बॉल असेल एका बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 4 धावेंची. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो अपने टीम के साथ खड़ा हो वही होता है सबसे बडा. या वेळेला काय घडेल पाहूया. 1 बॉल 4 धावा हव्या आहेत. गुरु काय म्हणशील? नक्कीच मी तर म्हणेन तुम अभी जीते नाही हम अभी हारे नाही असं म्हणायला काही हरकत नाही. बघा कुठलाही संघ अजूनपर्यंत हार मानायला तयार राहिलेला नाही आणि यालाच बोलतात ना क्रिकेट अनिश्चिताचा खेळ. बघा काय होतंय 3 चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे असल्याच्या नंतर षटकार येतोय, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक बघायला मिळतोय रवी ढवळे याच्याकडून. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. डेफिनेटली आपण पाहतोय जसं म्हटलं जातंय ना की जिंदगी जीने का मजा जब आता है, जब जीवन में इश्क और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. वाकीपाडा टीम तुम्हाला मला वाटते आता आयोजकांच्या माध्यमातून लास्ट कॉल दिला जाईल. रुपेश थोडस वेळेला सहकार्य करा. ज्या प्रमाणे ना आगाज केलेला होता अंजाम सुद्धा तसाच करावा लागेल जयेश सर. फिरकी यावेळेला मात्र आपण पाहतोय गिरकी घेतली आहे. डॉट चेंडू आला आणि मॅच मात्र एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमने जिंकली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण पाहिलं तर ही मॅच ज्याप्रमाणे फसले होते, परंतु जे गोलंदाजी झाली आहे उत्तम दर्जाचा मात्र कमबॅक पाहायला मिळाला मिस्टर रवी ढवळ्याच्या माध्यमातून आणि सामना मात्र वाकीपाडा टीमच्या खात्यामध्ये जात होय. धन्यवाद. नक्कीच आपण वळतोय सामना